चुरशीच्या झालेल्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळाने फुलेवाडी फुटबॉल क्लब मंडळाचा 2-1 असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली। बालगोपाल तालीम मंडळ आयोजित चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आज दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी क्रीडा मंडळ यांच्यात झाला। पूर्वार्ध सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला। सामन्याच्या 34व्या मिनिटाला फुलेवाडीच्या मारुती कोळीने मैदानी गोल करत फुलेवाडी संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। दिलबहार संघास गोलची परतफेड करता न आल्याने मध्यांतरापर्यंत सामना फुलेवाडी संघ 1-0 गोलने आघाडीवर राहिला। उत्तरार्धात दिलबहार संघाने आक्रमक चढाया केल्या। सामन्याच्या 56व्या मिनिटाला दिलबहारच्या थंग जलीलने गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला। यानंतर दोन्ही संघाकडून गोलची आघाडी वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले। सामन्याच्या 60व्या मिनिटाला दिलबहारच्या स्वयं गिराजेने दिलेल्या अचूक पासवर गंधर्व घाटगेने गोल नोंदवत दिलबहारचा 2-1 अशी आघाडी मिळवून दिली। संपूर्ण वेळेत फुलेवाडी संघास गोलची परतफेड करता न आल्याने दिलबहार संघाने फुलेवाडी संघाचा 2-1 गोलने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला। दिलबहार संघाकडून स्वयं चाळुखे, माणिक पाटील, प्रथम भोसले, फेबिन, सार्थक मगदूम यांनी तर फुलेवाडी संघाकडून अक्षय पाटील, सत्यम पाटील, लेलिन, दिग्विजय सुतार, सिद्धार्थ पाटील यांनी उत्कृष्ट खेळ केला। उद्या खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवारपेठ यांच्यात दुपारी 4 वाजता सामना होणार आहे। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाजत्तार, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।